हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण ओंकारेश्वरला जाणार होतो. उज्जैनवरून आल्यानंतर उज्जैनचं सगळ्यात अगोदर दर्शन घेतलं. त्यानंतर काल भैरवरचंही आपलं दर्शन झालं होतं चांगल्या प्रकारे. काहीच गर्दी नव्हती, छान दर्शन झालं. त्यानंतर आम्ही ओंकारेश्वरमध्ये आलो. 2 ते 3 किलोमीटर अगोदर आम्ही थांबलेलो बालाजी हॉटेलमध्ये. हे हॉटेल खूप छान होतं. तिथे आम्हाला 2 बेड देण्यात आलेले होते. एक टी व्ही होता, AC होता, 2 फॅन होते. सगळी सुविधा अवेलेबल होती. हा बॅक साईडने मी फोटो काढला आहे विंडोमधून. त्यानंतर आमचे काही फोटोज काढले. 1 दिवसांसाठी स्टे आम्ही या हॉटेलवर केलेला. अफोर्डेबल प्राईजमध्येही ह्या हॉटेलची आम्हाला मिळालेलं. त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी 8 वाजता सगळं आवरून निघालेलो मंदिराकडे जाण्यासाठी. सगळेजण ऑटोमध्ये बसले होते. ऑटोवाला आम्हाला घेऊन पण येणार होता आणि सोडवायला पण येणार होता. त्यामुळे आम्ही सगळेजण निघालेलो. त्यानंतर ऑटोवाल्याने आम्हाला तिथे सोडलं ओंकारेश्वर मंदिरामध्ये 1 किलोमीटर अगोदर. त्यानंतर आम्हाला तिथून पायी चालत जावं लागणार होतं. त्यानंतर आम्हाला थोडीशी शॉपिंगही करायची होती. इथे तुम्ही फुलं किंवा प्रसाद घेऊ शकता. इथे नर्मदेचे गोटे आहेत. पिण्यासाठी नारळ पाणी आहे. त्यानंतर मी नर्मदा नदीमध्ये पाय धुण्यासाठी उतरले होते. त्यानंतर मला एक दिवाही सोडायचा होता, तो सोडला. इथे भाविक भक्तांची खूप गर्दी होते. आम्ही सगळ्यांनी मिळून स्नान केलं नर्मदा नदीवर. त्यानंतर महादेवाला मी दिवा लावला. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी 4थे ज्योतिर्लिंग मानले जाते. हे मंदिर मध्य प्रदेशातील नर्मदा नदीवरील मंदाता बेटावर वसलेले आहे. या बेटाचा आकार ओम या पवित्र आकाराचा दिसतो, म्हणून या स्थानाला ओंकारेश्वर हे नाव देण्यात आले होते. ओंकारेश्वर मंदिराचा इतिहास पुराणांनुसार विंध्य पर्वताने भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केली होती. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन शिवांनी येथे ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रगट होऊन ओंकारेश्वर म्हणून नाव देण्यात आले. दुसऱ्या आख्यायिकेनुसार राजा मांधाता यांनी येथे घोर तप केल्यामुळे भगवान शिव प्रगट झाले होते. त्यामुळे या बेटाला मंदाता बेट असेही म्हणतात. इतिहासकारांच्या मते या मंदिराची मूळ उभारणी परमार राजवंशाने 11व्या शतकात केली होती. पुढे मराठा काळात मंदिराचा जीर्णोद्धार आणि विस्तार करण्यात आला. तो विस्तार अहिल्याबाई होळकर यांनी केला होता. ओंकारेश्वर मंदिर हे हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. वर्षभर लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. विशेषतः महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात येथे मोठी यात्रा असते. खूप लांबून भाविक भक्त या मंदिराला व्हिजिट करण्यासाठी येतात. हे मंदिर खूप छान आहे. ओंकारेश्वर मंदिराजवळील झुलता पूल जो आहे तिथे आपण आज जाणार आहोत. त्या ब्रिजवरूनच आपल्याला जायचं आहे. हा नर्मदा नदीवरील प्रसिद्ध पादचारी पूल म्हणून पण ओळखला जातो. हा पूल ओंकारेश्वर मंदिर आणि ममलेश्वर मंदिर यांना जोडला आहे. त्यानंतर मी सासूबाईंचे पाय धुतले. असं म्हणतात की इथे मोठ्या वडीलधाऱ्या माणसांचे पाय धुतल्यानंतर पुण्य मिळते. तसंच मीही केलं एक सून म्हणून. त्यानंतर त्यांच्या पाया पडले. इथे बोटिंगही खूप छान आहे. तुम्हाला अफोर्डेबल प्राईजमध्ये 100 नाही तर 200 रुपयामध्ये बोटिंगमध्ये बसता येतं. त्यानंतर मी इकडे महादेवाची पिंड होती तिथे आले. दिवा घेतला, सगळ्यांनी मिळून घेतलेले होते दिवे. तर मी इथे महादेवाच्या पिंडीला दिवा लावला. तो दिवा सोडण्यासाठी मी जाणार होते नर्मदा नदीमध्ये. इथे
बाजूलाच तुम्ही बघू शकता नाश्ता सेंटर पण आहेत. तिथे आम्ही पोह्याचा नाश्ता केला, चहा घेतला. चहा पण खूप छान होता, पोह्याची पण टेस्ट खूप छान होती. तुम्ही इथे आल्यानंतर नक्की नाश्ता करा. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. आम्ही गेल्याच्यानंतर आम्हाला खूप टाईम झालेला जाण्यासाठी. त्यानंतर बोटिंग थोड्या वेळासाठी त्यांनी बंद केलेली होती. तिथे आम्हाला काही फुलं घेतले, दिवा घेतला, तो नर्मदा नदीमध्ये सोडला. सगळ्यांनी मिळून पूजा केली. नर्मदा नदी हे भारतातील सर्वात पवित्र आणि महत्त्वाच्या नद्यांपैकी एक आहे. तिला रेवा या नावानेही ओळखतात. नर्मदा नदी ही मध्य प्रदेशातील अमरकंटक या एरियामध्ये आहे. याची लांबी सुमारे 1312 किलोमीटर आहे. सगळ्यांनी मिळून पूजा केली. त्यानंतर आम्हाला दर्शन घेण्यासाठी जायचं होतं. सगळ्यांनी मिळून पूजा केलेली होती. पूजा झाली. त्यानंतर आम्हाला मंदिराकडे जायचं होतं. मंदिरात जाण्यासाठी खूप टाईम होता अजून. सगळ्यांनी पूजा केली. खूप गर्दी होती इथे. सगळ्या बाजूने इथे पाणी आहे नर्मदा नदीचा आणि सगळ्या बाजूने तुम्हाला इथे आल्यानंतर शॉप दिसतील. आमची पूजा वगैरे झाली. आम्ही मंदिरात जाण्यासाठी निघालो होतो. तिथेच आम्हाला काही शॉप दिसले खरेदी करण्यासाठी. तुम्ही लहान मुलांचे टॉईज भेटतात, माळा भेटतात, किचन्स भेटतात. ज्या तुम्हाला मूर्ती हव्या असतील तर त्या मूर्तीही भेटून जातील तुम्हाला. त्यानंतर आम्ही मारुतीचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. हे जवळपास मंदिरात जाण्यासाठी कारण फिरून जावं लागतं, 2 ते 3 किलोमीटरचा डिस्टन्स असेल. त्यानंतर इथं पर्स होत्या. त्यातली एक पर्स मला दक्षूला घ्यायची होती. एक पर्स घेतली. त्यानंतर आम्ही मंदिरात जाण्यासाठी निघालो. इथेही एक प्राचीन मंदिर आहे, महालक्ष्मी विष्णू मंदिर म्हणून आहे. तेही खूप छान आहे. तिथेही काहीच गर्दी नव्हती. मंदिराचा एरिया मी तुम्हाला पूर्ण दाखवते आहे. ओंकारेश्वरला आल्यानंतर या मंदिराला नक्की व्हिजिट करा. मंदिर खूप छान आहे. त्यानंतर आम्ही पटपट गेलो कारण ऊन पण होतं आणि पायाला चटके बसत होते, त्यामुळे फास्टमध्ये मंदिरामध्ये गेलो. त्यानंतर आमचं लगेच दर्शन झालं. मंदिरामध्ये काहीच गर्दी नव्हती, त्यामुळे दर्शन आमचं लवकर झालं. त्यानंतर आम्ही 2 मिनटं तिथे बसलो, पाणी पिलो आणि मंदिरात जाण्यासाठी आम्ही पुन्हा निघालो. सगळे बसलेले होते 2 मिनटासाठी. पुन्हा मला चालायचं होतं ब्रिजकडे जाण्यासाठी आम्ही निघालो. तिथेही आम्हाला थोडेसे शॉप लागले ब्रिजकडे जाण्यासाठी. तिथे आम्ही एका ठिकाणी पुन्हा नाश्ता केला. नाश्ता करण्यासाठी थांबलो. इथे बघू शकता तुम्ही
लहान मुलांचे टॉईज आहेत, माळा आहेत, खरेदी करण्यासाठी भरपूर आहे. इथं अलीकडेच तुम्हाला प्रसाद भेटतो, फुलं भेटतात, मंदिरात घेऊन जाण्यासाठी नारळ होता. शिवलिंगाची ही मूर्ती आहे, जिथे पूजा केलेली दाखवत आहेत. त्यानंतर आम्ही ब्रिजवरून निघालो होतो. ब्रिजवरून हे सुंदर दृश्य दिसतं आहे मंदिराचं. खूप छान मंदिर आहे हे. त्यानंतर इथे एका ठिकाणी पाणी चालू होतं, तिथे पाय धुतले सगळ्यांनी मिळून आणि मंदिरात जाण्यासाठी निघालो. इथेही आम्हाला शॉप लागले. इथे आम्हाला खूप भूक लागली होती. इथे आम्ही बॉबी घेतली, चालत चालतच खात होतो. त्यानंतर हे शॉप तुम्ही खरेदी करू शकता इथे आल्यानंतर. इथे पर्स होत्या, माळा होत्या, ब्रेसलेट होते, डमरू होते. इथे काही फ्रेम्स होत्या. इथे बांगड्या मला खूप आवडल्या, खूप छान होत्या, डिझाईन पण खूप छान होती. त्यानंतर ह्या मला आवडलेल्या त्या मी घेतल्या आणि पुढे निघालो. दक्षूला एक टी शर्टही घ्यायचा होता महाकाल या नावाचा, तर तो घेतला. त्यानंतर मी एक पिंड महादेवाची बघत होते, ती घेतली आणि आम्हाला सूर्यनारायणही घ्यायचे होते, ते घेतले सगळ्यांनी मिळून. त्यानंतर इकडे बुक्स होते, बुक्स फक्त बघत होतो, बुक्स काही घेतले नाही. इकडे तुम्ही बघू शकता ब्रेसलेट आहेत, महादेवाची पिंड आहे खूप छान. इकडं धागे लावलेले होते, इकडे डमरू होते, टी शर्ट्स होते, भरपूर असे शॉप आहेत, खूप छान आहे. आणि इथली एक सोय म्हणजे ठिकठिकाणी आम्हाला पाणी पिण्यासाठी भेटत होतं, कारण चालून चालून आम्ही थकत होतो. तसं तसं आम्ही पाणी पिण्यासाठी म्हणजे 2 ते 3 शॉप नंतर लगेच पाणी होतं. इथं पाणी पिण्यासाठी आम्ही थांबलो होतो. आधी मारुतीरायाचं दर्शन घेतलं, त्यानंतर पुढे चालत होतो. त्यानंतर थोडीशी दक्षूची खरेदी केली. भाचीला ब्रेसलेट घ्यायचं होतं तर त्या थांबल्या. इथे खूप छान बघू शकता किचन आहेत, ब्रेसलेट आहेत, खूप छान होते. इथे रुद्राक्षाच्या पण माळा होत्या, खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेल्या होत्या, पण खूप छान होत्या. पुन्हा आम्ही बांगड्या घेण्यासाठी थांबलेलो होतो, पुन्हा त्या घेतल्या. बांगड्या ह्या खूप छान होत्या, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आम्ही इथे नाश्ता करण्यासाठी पुन्हा थांबलेलो, तिथे एक एक समोसे घेतले. त्यानंतर मंदिरात जायचं होतं आम्हाला. त्यानंतर आम्ही प्रसाद आणि काही फुलं घेतली आणि मंदिरात जाण्यासाठी निघालो. फायनली